मी प्राध्यापक दत्तात्रय सदाशिव मुरुमकर, पूर्णवेळ शिक्षक प्रात्यक्षिक, मेडिकल लॅब टेक्निशियन व्होकेशनल अभ्यासक्रम, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. तर मित्र हो, आज आपण आपला पुढचा एक्सपेरिमेंट आपण पाहू. ज्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे ESR. ESRचा लॉंग फॉर्म आहे इरेथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. Erythrocyte means it is a red blood cell. Sedimentation means to settle down to the bottom of glass tube, and rate means time which is required for sediment or a settlement of red blood cell to the bottom. The erythrocytic sedimentation rate, it is defined as when a venous anticoagulated blood will be kept in a vertical column of glass tube in an undisturbed condition for a period of 1 hour is called as erythrocytic sedimentation rate. आता हा जो इरेथ्रोसाइटिक सेडिमेंटेशन रेट एक्सपेरिमेंट आहे, याचं प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला? व्हेन अँटीकोयागुलेटेड ब्लड इज अलाउड टू स्टँड इन ए अनडिस्टर्ब कंडिशन फॉर ए पीरियड ऑफ टाइम, द इरेथ्रोसाइट टेंड्स टू सिंक टू बॉटम. The rate at which red cell fail is known as erythrocyte sedimentation rate. It occurs in 3 stages. When the red blood cell, those are present in blood, they are settled to the bottom in glass tube. In that particular way, in that particular time, the 3 stages will be developed. म्हणजे ज्या वेळेला आपण इरेथ्रोसाइटिक सेडिमेंटेशन रेट हा एक्सपेरिमेंट डिटरमाइन करत असतो, त्यावेळेला जेव्हा व्हेनमधून काढलेलं अँटीकोयागुलेटेड ब्लड, म्हणजे ज्या ब्लडमध्ये एक भाग अँटीकोयागुलंटचा आणि 3 भाग ब्लडचे एकत्र केलेले हे मिश्रण वेस्टर ग्रीन नावाच्या ग्लास ट्यूबमध्ये आपण भरतो, ठेवतो. त्या ट्यूबला व्हर्टिकल म्हणजे उभ्या पोझिशनमध्ये तिच्या स्टँडमध्ये 1 तासाच्या कालावधीमध्ये आपण सेटिंगला जेव्हा ठेवतो आणि 1 तासानंतर जेव्हा त्या ट्यूबचं ऑब्झर्वेशन केलं जातं, तेव्हा त्यामध्ये 3 प्रकारच्या स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिली स्टेज असते त्यामध्ये aggregation, when the red cells forms relax formation. फॉर्म रिलॅक्स होणं, पेशी अशा गोलाकार फिरत फिरत बॉटमकडे स्थिर व्हायला जात असतात. सेकंड वन स्टेज असते स्टेज ऑफ सेडिमेंटेशन, सेटलिंग होणं, सेडिमेंटेशन पोझिशनकडे जाणं, इन विच द फिलिंग ऑफ रेड सेल टेक्स प्लेस. आणि ह्या मुवमेंटमध्ये त्या ब्लड पोर्शनमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या रेड ब्लड सेल्स आहेत, त्या पेशी अशा गोलाकार फिरत 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 बॉटमकडं सेटलिंग होण्यासाठी जात असतात, सिडमेंट होत असतात. ह्या दी लार्ज ॲग्रिगेशन फास्टर विल सेडिमेंटेशन. ज्या मोठ्या आकाराच्या पेशी आहेत ह्या झटकन खाली येतात, पेशींची गर्दी व्हायला लागते खाली. छोट्या आकाराच्या पेशी असतात, ह्या पेशी यामध्ये प्रॉपर पद्धतीनं बॉटमकडं सेटलमेंटसाठी येत असतात. आणि मग ज्या वेळेला ह्या अशा पेशी
बॉटमकडं सेटलिंग होण्यासाठी जातात आणि त्या स्टेजला आपण सेडमेंटेशन स्टेज असं म्हणतो. तिसरी स्टेज असते आपली यामध्ये पॅकिंग. सेल बॉटमकडं बसल्यानंतर टोटल ब्लडच्या व्हॉल्यूममधून सेल अशा बॉटमकडं रिलॅक्स फॉर्मेशन नेचरमध्ये खाली यायला लागतात आणि पेशी जेव्हा बॉटमकडे येऊन स्थिर व्हायला लागत असतात त्यावेळेला त्याचं पॅकेजिंग होतं. असे लेअरवर लेअर पेशींचे तयार व्हायला लागतात त्या ट्यूबच्या बॉटममध्ये. का ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणाचा नियम आपला काय सांगतो, कुठलीही वस्तू त्या लिक्विड पोर्शनमध्ये बॉटमकडे ती ओढली जाते. तसाच नियम या ठिकाणी कदाचित वापरला जात असेल की त्या पेशी बॉटमकडे स्थिर व्हायला लागतात आणि ह्या बॉटमला सेटल होतात की स्टेज ऑफ पॅकिंग वेन इंडिव्हिज्युअल सेल्स आर ॲग्रिगेट स्लो डाऊन टू द क्राउडिंग. स्लो डाऊन मग त्यांचा रेशो शेवटी जरा हळुवार पोझिशनमध्ये या पेशी येत असतात. मग आता ह्या पेशी सेटल होणं, बॉटमकडे बसणं, ह्या इरेथ्रोसायटिक सेडमेंटेशन रेटला लॅबोरेटरीमध्ये डिटरमाइन करत असताना 2 प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत असते वेस्टरग्रीन ट्यूब मेथड. इट इज ऑल्सो बी कॉल्ड ॲज वेस्टरग्रीन पिपेट. आणि दुसरी पद्धती आहे दॅट इज अ विंड्रोप ट्यूब मेथड. आता फर्स्ट आपण वी हॅव टू नो व्हॉट इज वेस्टरग्रीन ट्यूब और व्हॉट इज वेस्टरग्रीन पिपेट. ही वेस्टरग्रीन ट्यूब काय आहे, वेस्टरग्रीन ट्यूब कशी आहे, तर या ठिकाणी पहा, दिस इज अ वेस्टरग्रीन ट्यूब. हिला आपण ट्यूब म्हणू किंवा हिला आपण पिपेट म्हणू, तुम्ही काय म्हणायचं म्हणा. इट इज अन वेस्टरग्रीन पिपेट. बोथ एंड्स आर ओपन. ह्या पिपेटचे दोन्ही टोकं ओपन आहे, दोन्ही बाजू ह्या ट्यूबच्या ओपन आहेत. द लेंथ ऑफ वेस्टरग्रीन ट्यूब इज अप टू 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर लांबीची ट्यूब आहे. मार्किंग विल बी प्रेझेंट अप टू 20 सेंटीमीटर ओनली. 20 सेंटीमीटरपर्यंत फक्त या पिपेटला मार्क केलेलं असतं. इंटरनल बोरिंग डायमीटर और इंटरनल बोर डायमीटर ऑफ वेस्टरग्रीन पिपेट इज 2.5 mm आणि मार्किंग विल बी स्टार्टेड फ्रॉम 0 to 200, 0 at top and 200 at bottom. पहा, this type of westergreen tube will be derived by a scientist Westergreen, and that's why that a scientist has given the name Westergreen of this tube. ह्या ट्यूबला ज्या वेस्टरग्रीन नावाच्या शास्त्रज्ञानं शोधलं त्या शास्त्रज्ञानं त्याचं स्वतःचं नाव ह्या ट्यूबला दिलं. काय शोधलं याने याच्यामध्ये, दोन्ही टोकाला ओपन असणारी ही वेस्टरग्रीनची ट्यूब आहे. 30 सेंटीमीटर या ट्यूबची टोटल लांबी आहे. 20 सेंटीमीटर पर्यंत या ट्यूबवर मार्किंग आहे. 0 पासून सुरू केल्यानंतर 200 पर्यंत येणारं या ट्यूबचं मार्किंग आहे. 10 सेंटीमीटरचा स्पेस एम्प्टी आहे. कारण ही पिपेट फील करताना रबर कॉर्क वापरला जातो किंवा माउथ पिपेटिंगनं ही ट्यूब भरावी लागते, माउथ सकिंग पद्धतीनं. त्यावेळेला जर मार्किंग टॉपपर्यंत आलं तर ब्लड माउथमध्ये एंटायर होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते. म्हणून 10 सेंटीमीटरचा एम्प्टी स्पेस ह्या वेस्टरग्रीन ट्यूबला रिकामा ठेवलेला असतो. यासाठी वापरलं जाणारं अँटीकोॲग्युलंट आहे 3.8% ट्रायसोडियम सायट्रेट. म्हणजे ट्रायसोडियम सायट्रेट नावाचा जो अँटीकोॲग्युलंट सबस्टन्स आहे, जो अँटीकोॲग्युलेटेड स्पेसिमन आहे, हा अँटीकोॲग्युलंट स्पेसिमन प्रॉपरली वेस्टरग्रीन पद्धतीसाठी एक सुटेबल अँटीकोॲग्युलंट म्हणून याचा वापर केला जातो. मग आता ही झाली वेस्टरग्रीनची ट्यूब. आता हा एक्सपेरिमेंट जो आहे वेस्टरग्रीनचा, ह्या एक्सपेरिमेंटसाठी लागणारी रिक्वायरमेंट आपला काय लागते, दॅट इज अ वेस्टरग्रीन पिपेट, वेस्टरग्रीन स्टँड, टाइमर और ए वॉच and specimen. You have to collect 0.5 milli
3.8% trisodium citrate in a glass test tube and add to it 1.5 milli venous blood and mix it well. 1.5 मिली रिक्वायरमेंट आहे तुमची ब्लडची. 1.5 मिली लागणारं ब्लड आर यू कलेक्ट बाय युजिंग कॅपिलरी मेथड? नो, वी आर युजिंग वेन पंक्चर मेथड. बिकॉज ऑफ बाय युजिंग कॅपिलरी मेथड you have to collect up to 3 to 4 drops of blood only. म्हणजे it is an approximately equal to 0.5 milli. But you have to require 1.5 milli. That a Western green tube will be required blood exactly up to 1 milli only. But a doubled volume blood will be required. का हे लागत असतं? याला काही रिझन आहे ना? काय रिझन आहे याला? ज्यावेळेला आपण वेस्टर्न ग्रीनची ट्यूब भरतो आणि तिला तिच्या स्टँडमध्ये आपण ज्यावेळेला स्टँड बाय करत असतो त्यावेळेला कदाचित आपल्या बोटावरची पकड जरा ढिल्ली झाली, एअर स्पेसमध्ये एंटायर झाला तर ब्लड त्यातून लूज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ब्लड जर लूज झालं, पेशंट तुमच्याकडनं निघून गेलं तर तुम्ही ब्लड कुठलं घेणार पुन्हा भरण्यासाठी? त्यासाठी 1 मिली एक्सेस अमाऊंट ऑफ ब्लड हे आपल्याकडं शिल्लक असलं पाहिजे. म्हणजे यासाठी जरी 1 मिली ब्लड ह्या ट्यूबमध्ये बसत असेल तर 2 मिली ब्लड आपण तयार करत असतो. कधी कधी पिपेट तुटते, ब्लड सांडतं, वेस्टेजमध्ये जातं. अशा वेळेला आपला एक्सपेरिमेंट हा फेल्युअरमध्ये जायला नको, यासाठी आपल्याकडं एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ब्लड विल बी प्रेझेंट हे असणं गरजेचं असतं. ते आपल्याला ठेवावं लागतं. त्यानंतर आता सुरू होते याची प्रोसिजर काय सांगते आपल्याला पहा. टू फिल द वेस्टर्न ग्रीन पिपेट एक्झॅक्टली अप टू 0 मार्क विथ द हेल्प ऑफ रबर अवॉइड एअर बबलिंग. व्हेन वी आर फिलिंग द वेस्टर्न ग्रीन ट्यूब बाय युजिंग रबर बॉल, रबर कॉर्क, अरे ड्रॉपर, त्यावेळेला यामध्ये एअर बबल असण्याची पॉसिबिलिटी असते. म्हणजे त्या पद्धतीने आपला भरता येते. और अदरवाइज यू हॅव टू फील द वेस्टर्न ग्रीन ट्यूब बाय युजिंग माउथ सकिंग मेथड. पिपेट ओठावरती पकडा, तोंडात घालायची नाही. ओठावरती पिपेट पकडा, हळुवारपणे ब्लड तुम्ही सक करा. पिपेट प्रॉपर पद्धतीनं त्या बल्बमध्ये डिप करा बॉटमपर्यंत. 0 मार्ककडं ब्लड वरती येईल त्यावेळेला तुमची नजर कुठं असेल? ज्या ठिकाणी इथं 0 लिहिलेलं आहे पिपेटवरती त्या 0वर तुमच्या डोळ्याची नजर अगदी दक्ष ठेवा. ब्लड ह्या लेवलच्या वरती आले की पटकन तुम्ही ओठापासून पिपेटला बाजूला करा आणि बोट ह्या पिपेटच्या वरच्या टोकाला असं बोट घट्ट लावा. बोट तुम्ही असं वरती याला घट्ट लावलं की बोट ढिल्ला अजिबात सोडू नका. हे ब्लड याच्यामध्ये येईल. पिपेटमध्ये एक्सेस अमाऊंट ब्लड असेल, वरचं फिंगर तुम्ही हळूहळू ढिल्लं करा आणि एक्सेस अमाऊंट ऑफ ब्लड हे त्यातून तुम्ही काढून त्या बल्बमध्ये कलेक्ट करा. 0 मार्किंग तुमचं आल्यानंतर याचा जो टीप पोर्शन आहे तो ड्राय कॉटनच्या साह्यानं या टीप पोर्शनला क्लीनअप करा आणि ही ट्यूब तिच्या स्टँडमध्ये व्हर्टिकल पोझिशनमध्ये अनडिस्टर्ब कंडिशनला 1 तासाच्या कालावधीसाठी तिला ठेवून द्या. सेकंड वन, the place the tube upright in stand and note the time. Allow the tube to stand exactly for 1 hour. And because of 1 hour 1 तासाचा कालावधी हा सिडमेंटेशन रेट म्हणून त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे ज्या वेळेला असं हे कालावधी आपल्याला मेन्शन केलेला आहे, ह्या 1 तासाच्या कालावधीसाठी जेव्हा ह्या ट्यूबला आपण व्हर्टिकल पोझिशनमध्ये अनडिस्टर्ब कंडिशनला 1 आवर पिरियडमध्ये ठेवतो त्याच वेळेला त्या इरेथ्रोसायटिक सिडमेंटेशनचा रेट हा डिटरमाइन केला जातो. तो डिटरमाइन प्रॉपर पद्धतीनं होतो. थर्ड वन, आफ्टर 1 आवर 1 तासाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नोट द लेवल, जी ह्या ट्यूबला लेवल आली आहे. आता ही ट्यूब आहे, ह्या ट्यूबमध्ये जे तुमचं मार्किंग आहे, आता या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 20 लिहिले. 0 आणि 20 या दोघांच्या मध्ये 10 आहे. 10च्या बाजूला पुढे या ठिकाणी 1 to 10 लाईन्स आहेत.
10 to 20 तिथं पुन्हा 10 लाईन्स आहेत किंवा 5 लाईन्स आल्या त्या ठिकाणी, 5 लाईन आल्या, एका रेषेची किंमत 2 होईल. कारण 0 to 10 आकडा आहे त्या ठिकाणी. 5 रेषा आल्या, एका रेषेची किंमत आपण 1 पकडली तर आकडा 5 येईल. 5 लाईन्स त्या ठिकाणी आल्या, एका रेषेची किंमत 2 पकडलेली असते. 5 गुणिले 2, 5 दुने 10, 10 पूर्ण झाले. म्हणजे जर यामध्ये 0च्या पुढे फक्त 5 रेषा आल्या आणि पुढचा आकडा 10 असेल तर तुमच्या एका रेषेची किंमत किती असेल? 2 असेल. जर 10 लाईन्स त्यामध्ये असतील तर एका रेषेची किंमत काय असेल? 1 असेल. मग या ठिकाणी तुम्ही रीडिंग करत असताना जो तुमचा या ठिकाणचा पाण्याचा वॉटर कर्व, हा कर्व तुमचा यामध्ये येईल. आफ्टर 1 आवर ऑब्झर्वेशन ह्या कर्वची बॉटम लाईन ही ज्या रेषेला अटॅच्ड असते त्या रेषेवर येणारं रीडिंग वॉटर कर्व किंवा जो तुमचा प्लाझ्मा लेवलचा कर्व तुम्हाला दिसेल त्या कर्व पासून खालच्या बाजूला जिथं रेड ब्लड सेल सेटलिंग आहेत त्या रेड ब्लड सेलची लेवल बघा. ती लेवल वेस्टर ग्रीन पिपेटवरच्या ज्या रेषेला अशी अटॅच असेल त्या रेषेचं घेतलेलं रीडिंग, आलेलं रीडिंग म्हणजे तुम्ही त्यावेळेला केलेला त्या पेशंटचा इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट. त्यानंतर चौथा मुद्दा, रिपोर्ट द रिझल्ट इन टर्म्स ऑफ मिलीमीटर ॲट द एंड ऑफ 1 आवर. त्याचा रिझल्ट घ्या, नोंद करा. देन आवर ऑब्झर्वेशन. आता तुमचं ऑब्झर्वेशन तुम्हाला काय दाखवतं पहा. इट विल शो 2 लेयर्स. या पिपेटमध्ये आपण ब्लड फिलिंग केलेलं आहे. फिल केल्यानंतर हा जो बॉटम पोर्शन आहे, ह्या बॉटम पोर्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला सपोज रेड ब्लड सेलचा बॉटमकडे सेटलिंग झालेला रेड कॉलम दिसेल आणि वरच्या बाजूचा असा पिवळसर पांढऱ्या रंगाचा लिक्विड लेअर तुम्हाला वरती दिसेल आणि तो असतो प्लाझ्मा लेअर. मग जो प्लाझ्मा लेअर हा आपला वरच्या बाजूला येतो कारण क्लिअर प्लाझ्मा ॲट द टॉप अँड कॉल्युमिन ऑफ रेड सेल ॲट द बॉटम. की रेड सेल बॉटमकडचा जो रेड सेलचा पोर्शन येतो तो त्या सेल बॉटमला सेटल झालेला कॉल्युमन किंवा कॉलम आपण असं त्याला मेन्शन करतो. इन बिटवीन दिस 2 लेयर्स, फर्स्ट वन इज अ पॅकेज्ड रेड सेल and upper plasma layer. In between these 2 layers there is a thin white color ring like structure is seen, and that ring like structure is called as buffy coat layer. That buffy coat layer there is a presence of platelets. की जो buffy coat येतो white layer buffy coat दिसायला लागतो आपल्याला. खालच्या बाजूला क्लिअर कट रेड ब्लड सेलचा पॅकिंग झालेला पोर्शन दिसतो. वरच्या बाजूवरती तुम्हाला क्लिअर कट अशी प्लाझ्माची लाईन दिसते, प्लाझ्मा लेअर दिसतो आणि ह्या 2 लेअरच्या मध्यावरती व्हाईट कलरचा जो बफिकोट लेअर दिसतो, व्हाईट कलरचा लेअर दिसतो, त्या लेअरला आपण बफिकोट लेअर असं मेन्शन करतो आणि तो बफिकोट लेअर म्हणजे देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्लेटलेट्स. त्यानंतर याचा रिझल्ट किंवा याची नॉर्मल व्हॅल्यू in the male, normal value 0 to 9 mm after 1 hour interval, and in female 0 to 20 mm after 1 hour interval. Then clinical significance, हा रिझल्ट आला तुमचा. तुम्ही इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट बाय युजिंग वेस्टर ग्रीन मेथड ह्या पद्धतीनं तुम्ही डिटरमाइन केला. पण आता तुमचं क्लिनिकल सिग्निफिकन्स तुम्हाला काय सांगतं? चेंजेस इन ESR आर नॉट डायग्नोस्टिक ऑफ एनी स्पेसिफिक डिसीज. तुमचा इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेटचा रिझल्ट इफ इट मे बी अ नॉर्मल, इट मे बी अ ॲबनॉर्मल, बट इट कांट बी गिव्ह टू यू अ स्पेसिफिक डायग्नोस्टिक व्हॅल्यू of any type of diseases.
त्या पेशंटच्या बॉडीमध्ये कुठल्या प्रकारचा डिसीज आहे हे तुम्हाला ह्या रिझल्टवरून कळणार नाही. सेकंड वन, ESR इज यूज टू चेक प्रोग्रेस ऑफ डिसीज. मग काय फायदा आहे रिझल्टचा तुम्हाला? द इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट इज अ यूज टू चेक व्हॉट इज द प्रोग्रेस ऑफ डिसीज. तुमच्या डिसीजची प्रोग्रेस काय आहे, इफ इट इज इन्क्रीजिंग ऑर इज डिक्रीजिंग. तो डिसीजची प्रोग्रेस कशी आहे आणि डिसीजच्या प्रोग्रेससाठी ह्या इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट हा डिटरमाइन केला जातो. ही पेशंट इज रिमूव्हिंग ESR फेल, ही पेशंट इज रिकवरिंग. पेशंटची ज्यावेळेला रिकव्हरी होत असते, एखाद्या डिसीजमध्ये एखादा पेशंट आजारी असला, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट यायला लागली, मेडिसिन त्याला चांगले उत्तम पद्धतीनं लागू झाले असतील आणि पेशंट जर सुधारत असेल तर तुमचा इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट हा फेल असतो, म्हणजे फेल्युअरमध्ये जातो, फेल पोझिशनला येतो, म्हणजे कमी येतो अतिशय. तिसरा मुद्दा, ESR इज अ इन्क्रीज. ESR कोणत्या कंडिशनला वाढतो पहा. ESR इज अ इन्क्रीज in all conditions where there is a breakdown or entry of foreign proteins in the blood. It increases in tuberculosis, myocardial infarction and acute rheumatic fever and decrease with recovery. Erythrocytic sedimentation rate, when it is an increase, it is an increase in such conditions when that a patient is increases in tuberculosis disease. ज्या वेळेला त्या पेशंटच्या बॉडीमध्ये ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB सारखा आजार हा शरीरात वाढत असेल तर त्याचा इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट हा वाढलेला असतो. देन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे MI, मायोकार्डियल इन्फेक्शन, या क्रिटिकल स्टेजमध्ये त्या पेशंटचा इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट हा वाढलेला असतो. अँड ॲक्यूट रिमॅटिक फिवर, जो ॲक्यूट रिमॅटिक फिवर असेल, अंगामध्ये सतत ताप येणं, ही जी पोझिशन असते त्याला आपण ARF मीन्स ॲक्यूट रिमॅटाईड फिवर किंवा ॲक्यूट रिमॅटिक फिवर ह्या स्टेजेसमध्ये हा वाढत जातो आणि डिक्रीज इन रिकव्हरी, आणि जी रिकव्हरी होणारी असते पेशंटची ती त्या ठिकाणी कमी होत असते. म्हणजे पेशंट आहे त्याच क्रिटिकल स्टेजमध्ये तसाच टर्न ऑन झालेला असतो, त्याची रिकव्हरी कमी प्रमाणामध्ये असते. चौथा मुद्दा, इन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन अँड ॲक्यूट रिमॅटाईड fever is a used to decide the moment when rest in bed may be discontinued as long as ESR is raised, bed rest is indicated. की ज्या वेळेला त्या पेशंटमध्ये मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे MI अँड ॲक्यूट रिमॅटाईड फिवर ARF हे यूज टू डिसाईड द मुवमेंट, याच्यामध्ये जेव्हा हालचाली होतात किंवा वेन रेस्ट इन बेड, बेडवर रेस्ट असते, मे बी डिसकंटिन्यूड, हे ज्यावेळेला पेशंट बेड रेस्ट करतो तेव्हा हे डिसकंटिन्यू होतं, हे थांबतं अलॉंग ॲज ESR इज रेज, आणि मग त्यावेळेला ESR वाढतो, म्हणजे बेड रेस्ट हा इंडिकेशन त्या पेशंटला दिलेला असतो. आणि ESR इज लेस इन पॉलिसायथेमिया वेरा, ज्यावेळेला एक क्रिटिकल स्टेज असते बॉडीमध्ये अँड दॅट अ स्टेज इज ए पॉलिसायथेमिक. मग आता व्हॉट डू यू मीन बाय पॉलिसायथेमिक? पॉलिसायथेमिक मीन्स
to increase the total red blood cell count. In the blood, red blood cell calculation is increased. मग आता रेड ब्लड सेलचं कॅल्क्युलेशन रक्तामध्ये वाढण्याची कारणं अनेक आहेत. फॉर एक्झाम्पल डिहायड्रेशन. एखाद्या पेशंटला डिहायड्रेशन झालं, रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम बॉडी इन द फॉर्म ऑफ वोमेट or in the form of diarrhea or dysentery. At that time, red blood cell count is increased, and in a critical stage, as like a burning, in the burning condition, जेव्हा त्या पेशंटची अशी बर्निंग कंडिशन येते आणि ह्या बर्निंग कंडिशनमध्ये तो पेशंट वॉटर लॉस त्या बॉडीतला होतो ड्यू टू हीट. जेव्हा बॉडीवरती हीट येते तेव्हा शरीरातल्या पाण्याचं प्रपोर्शन कमी होतं आणि रेड सेलचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. रेड सेलची संख्या वाढली, वॉटर लेवल कमी झाली, RBC काउंट हायर येतो, ESR हायर येतो, हिमोग्लोबिन हायर येतं. म्हणजे अशा क्लिनिकल सिम्टमॅटिक स्टेजेस त्या पेशंटमध्ये त्या मिनिटाला त्या ठिकाणी दिसायला लागतात. अशा पद्धतीनं आज आपण इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट हा वेस्टर्न ग्रीन पद्धतीनं आज आपण पाहिला. आता नेक्स्ट टाइम वी आर ऑब्झर्विंग इरेथ्रोसायटिक सेडिमेंटेशन रेट बाय विंड्रॉप ट्यूब मेथड. ओके, थँक्स.